नमस्कार. मला भरपूर पेशंट येऊन म्हणतात की डॉक्टर साहेब आमच्या मणक्यातली गादी सरकली. तर आज आपण जाणून घेऊ एक्झॅक्टली हे गादी सरकणं म्हणजे काय. जर मेडिकल टर्म्स मध्ये याच्याबद्दल विचारलं तर त्याला म्हणतात डिस्क प्रोलॅप्स. आपल्या दोन मणक्यांमध्ये समोरच्या भागामध्ये एक डिस्क असते ज्याला साध्या भाषेत लोक गादी म्हणतात. ही डिस्क हे शॉक ऍब्झॉर्बरचं काम करते. जेव्हा पण आपण वागतो, सरळ होतो, झटके लागतात, तेव्हा हा झटका डायरेक्ट स्पायनल कॉर्डला किंवा नसेंना ट्रान्सफर होऊ नये म्हणून ही गादी शॉक ऍब्झॉर्बर सारखं काम करते. आयुष्यभर जेव्हा पण आपण मुवमेंट करतो तेव्हा ही गादी दाबली जाते, एक्सटेंड होते, स्प्रिंगच्या सारखी. कधी कधी अचानक झटक्याने मोठी मुवमेंट केली तर ह्या गादीचं बाहेरचं आवरण हे फाटतं आणि त्याच्यानंतर गादीच्या आतमधला जो मऊ भाग असतो तो हळूहळू बाहेर प्रोलॅप्स होऊ शकतो, ज्याला आपण सोप्या भाषेत गादी सरकली असं म्हणतो. ह्या गादीच्या इमिजिएटली मागे आपल्या नसा असतात. म्हणून जेव्हा पण गादीचा मोठा तुकडा जर सरकतो तर तो नसेंवर दाबायला लागतो आणि जे मेन सिम्पटम्स असतात जसं कंबरदुखी, मानदुखी जे पायांमध्ये जातं किंवा हातांमध्ये जातं, हे ही नस दाबली गेल्यामुळे होतं. म्हणून गादी सरकणं म्हणजे बेसिकली डिस्क प्रोलॅप्स, जेणे नस दाबली जाते आणि जर ती सिग्निफिकंट प्रमाणात दाबली गेली तर सिम्पटम्स होतात. म्हणून जर गादी सरकली असेल तर तुम्ही न्यूरोसर्जनला कन्सल्ट करा. हे MRI वर इझिली समजतं आणि त्याला आवश्यक ती ट्रीटमेंट मेडिकल अथवा सर्जिकल घेऊ शकतो. थँक्यू.